नर्मदे हर. आज आपला परिक्रमेचा 32वा दिवस. तर आपण रात्री संकट मोचन हनुमान येथील आश्रमात थांबलो होतो. आपण देरोलीच्या अलीकडे हे आश्रम होतं. आपण रात्री 2 किलोमीटर आपल्याला पुढं जायचं होतं, पण आपलं मैयाने इथंच नियोजन करून ठेवलं होतं, त्यामुळे 4 वाजताच थांबलो. आपल्यालाही माहीत नव्हतं की आपण का थांबतोय, किंवा आपण असं पण ठरवूनच की मैया आपल्याला जिथपर्यंत नेईन तिथं थांबवून वगैरे आपण तिथं थांबायचे. आत्ता वाजल्या सकाळच्या 9 आणि आपण 9 वाजता निघतोय. आपल्याबरोबर जे परिक्रमावासी वगैरे होते तर ते गेलेत पुढं. आपण ते 6 वाजताच निघले होते. आपल्याला वाजल्यात 9. तर रात्री जे आमचे तात्या होते, म्हणजे आपले नामदेव खकाळ म्हणून, तर त्यांची आज परिक्रमा संपली. त्यांची इथपर्यंतच त्यांचा प्रवास परिक्रमा वगैरे झाली त्यांची. तर त्यांचे वडील वारल्यामुळं, वडिलांचं निधन झाल्यामुळं ते आज घरी गेले. तर त्यांना बसून द्यायला वगैरे आम्हाला खूप वेळ लागला. तर रात्री आम्ही सकाळी विचारल्याच्या नंतर पहाटे 5 वाजता जे एक काठियावाडचे परिक्रमावासींची सेवा करण्यासाठी आलेले काका होते. तर ते म्हटले की आमची गाडी आहे, तर मी तुम्हाला सोडतो. तर ते गेले, त्यांना सोडलं, बसून वगैरे दिलं गाडीमध्ये. तर तेही म्हटले की मलाही काल जायचं होतं, पण काही कारणास्तव मी थांबलो. आणि ते म्हटले की मी रोज 7-8 वाजता उठतो उशिरा, पण आज 5 वाजताच जाग आली. आणि त्यांना विचारल्याच्या नंतर ते म्हटले की मी सोडतो म्हणून त्यांना. त्यामुळं आपण थांबलो होतो. नर्मदा मायाचीच लीला आहे. अजून भरपूर अनुभव वगैरे येत आहेत रोज रोज नवीन नवीन. त्यामुळं आता आपण 9 वाजता निघलो आहे. उशीर वगैरे झाला आहे, पण काही नाही, सगळ्यात महत्त्वाचा अनुभव आहे. चला बघू आज पुढं किती किलोमीटर वगैरे जातो आहे आपण. नर्मदे हर. आपण थोडेच चालून आलो पुढं, तिघं राहिलोत. इथं नाश्ता वगैरे भेटला आहे आपल्याला. चला नाश्ता घेऊ आणि पुढं परिक्रमा सुरू करू. मस्त गुलाब वगैरे, गुलाबाची वगैरे शेती आहे मस्त सगळी, पूर्ण गुलाबाचे झाडं आहेत. रात्री आपल्याला या देरोली गावात यायचं होतं, की तिथून आपण जिथं थांबलो होतो तिथून हे 2 किलोमीटरवरती आश्रम होतं. कारण आपण 4 वाजता तिथं पोहोचलो होतो, तर आपण अर्धा तासात आपण इथपर्यंत पोहोचलो असतो. पण मैयाची जिथं इच्छा असणार आपण त्याप्रमाणे तिथं थांबलो, कारण पुढचं हे सगळं घडायचं होतं, त्यामुळं आपण तिथपर्यंतच आलो. देरोली या गावातलं हे आश्रम आहे, मंदिर वगैरे. काही परिक्रमावासी इथं थांबले होते रात्री. हे मंदिर वगैरे चला इथं दाखवलंय पैदल परिक्रमा मार्ग. आपण चाललो तिकडं. इकडं खूप माकडांची संख्या आहे. काल पण आपण नारेश्वरला पाहितलं, कालच्या व्हिडिओमध्ये पण, की तिथं मंदिरामध्ये एकदम भीती नाही, काही नाही, असे एकदम भरपूर माकडं येतं तिथं पण. काही परिक्रमावासी पुढे आहेत आपल्या. तैरतीशील दर्शन वगैरे घेतलं वाटतं त्यांनी. तिथं परिक्रमा निवास. आतमध्ये काय आपण पाहू ते. तैरतीशीला दर्शन असे परिक्रमावासी स्नानगृह, नर्मदावासी निवास. इकडं पण आहे स्नानगृह वगैरे. चला बघू आतमध्ये. देरोली बकुल आश्रम. नर्मदे हर. हे तैरतीशीला दर्शन. हे नर्मदा मैयाचं पात्र आहे समोर एकदम पुढं. ही सगळी वाळू वगैरे काढते ते पाण्यातून, त्यासाठी रस्ता केलेला आहे. कशाचं काम वगैरे नाही चालू.
आपल्याला वाटलं काम वगैरे, नाही. पलीकडं मैयाचं पात्र खूप मोठं आहे, पण पलीकडं पाणी वगैरे नाही आहे. पाणी इथूनच चालू आहे, त्यामुळं मैयाच्या कडेने आता रस्ता नाही राहिलेला. म्हणजे आपण कडेनेच एकदम, पण रस्त्यावरून आहे, रोड आहे आणि खालून मैयाचं पात्र. आश्रमातून थोडं पुढं आल्याच्या नंतर हे दरोली गावातील भोजनालय, म्हणजे त्या साईडला ते तिथं समोर जे दिसतंय ते दरोली बकुल आश्रम, आणि एक 5-6 घरं पुढं आल्याच्या नंतर हे दरोली भोजनालय. नर्मदे हर परिक्रमावासी भोजनालय. चला आपण चाललोय पुढं आता. सगळा मार्ग एकदम मैयाच्या कडेने, मस्तपैकी इकडं फार्म हाऊस वगैरे, घर वगैरे कोणाचं तरी. पूर्ण रस्ता आपल्याला असा लागलाय. आपण मागच्या ज्या देरोली गावातून जे निघलो होतो तिथपासून पूर्ण आपल्याला मैयाच्या कडेने. फक्त आपण मैया जरा खाली आहे आपल्यापासून, आपण वरून चाललोय जरा. फार्म हाऊस वगैरे एकदम मस्त बांधलंय. झाडं इथं पूर्ण कडेकडेने. इकडं वरती वगैरे, इकडं बसायला वगैरे झाड मस्तपैकी. इकडं वरती वगैरे बसायला आहे. पाणी देतो, पाणी सिर्फ. चहा वगैरह साठी बोलवलंय त्यांनी. ये पिछले गांव में जो दरोली गांव गया था ना, उधर ही चाय नाश्ता ले लिया. चलो नर्मदे हर. पानी लेते हैं सिर्फ. हाँ उसमें. चला पाणी वगैरे घेऊ मस्त वगैरे. नर्मदे हर. चहा नाही घेतला आपण तिथं, त्यांनी बिस्किट वगैरे दिले आपल्याला. पुढं पण एक काहीतरी आश्रम वगैरे दिसतंय. गव्हाला पाणी वगैरे सोडलंय. पुढं मस्त भरपूर झेंडे वगैरे लावलेत रस्त्याने. मस्तपैकी मोठं असं पात्र, कारण इथं मैयाने वळण घेतलंय पलीकडं. नर्मदे हर. चाय इधर ले लिया. चला. त्यांनी परत आपल्याला चहासाठी बोलवलं. एकदा चहा घेतला होता. प्रत्येक जागेवर थोडं पाणी वगैरे तरी घ्यावं लागतंय, कारण नाही म्हटलं तरी बोलता येतच. शेडचं वगैरे काम झालं इथं. काहीतरी मोठं आश्रमाचं वगैरे काम चालू करायचं वाटतं यांना. चला इथं पण पाणी वगैरे घेऊ आणि पुढे निघू. नर्मदे हर. ये अभी काम कब से अभी शुरू होने वाला? अभी तो जमीन ली, ये अन्न क्षेत्र दत्त जयंती था ना, इसलिए ये बना लिया टेम्पररी, लेकिन असली तो वहाँ जाइए कनेल पे. अच्छा. सबको यहाँ से चल के अच्छे से रुद्राक्ष का झाड़वा सब हो जाए. मैंगो ट्रीज, मतलब बच्चे के लिए प्ले ग्राउंड, माता जी के लिए संस्था बनेगी, किसी विधवा औरत हो, सबके लिए एक बढ़िया विशाल मेडिसिनल सेंटर बनेगा. अच्छा. गौशाला आने वाली है. अति उत्तम. आपने दिखा ही नहीं, नर्मदा पे ऐसी जगह भी नहीं होगी. अच्छा. आप यूएस से आए हो? यूएस से आया हूँ. मैं ही सोच रहा हूँ कि क्या कर रही है. ये है ना, और ये हमारा भगवान नित्यानंद है, गणेशपुरी वासी. अच्छा. ये रंग अवधूत जी है नारेश्वर का. हाँ, नारेश्वर. हमने सोचा फकीर को बैठाया, अवधूत को और एक बादशाह को. बराबर. देखेंगे सब. नर्मदे हर. नर्मदे हर.
इथं पण मंदिर आहे मस्तपैकी शंकराचं एकदम छान असं सुंदर असं. पुढं नर्मदा मैयाचा किनारा एकदम सेंटरला. पुढं नंदीची वगैरे मूर्ती आहे. पण मागे ज्या आश्रमात थांबलो होतो तिथं काम वगैरे चालू होतं, तर तिथून फक्त 1-5 मिनिटाच्या अंतरावरती इथं पण आश्रमाचं काम वगैरे चालू आहे. तर चला आता आपण चाललोय पुढे. नर्मदा मैया इकडं आणि इथून पाईपलाईननी पूर्ण पाणी आणलंय त्याच्यामध्ये. फिल्टर वगैरे करण्यासाठी. चला बघू रस्ता. त्यांनी सांगितला इथूनच आहे, मग रस्ता इथून आहे का खालून आहे काही माहीत नाही. विचारायला पण कोण नाही आता इथं जवळ. बघू. हे राणापूरमधील आश्रम आहे. तर आपण आता इथं एकदम नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरच आहे. इकडे नर्मदा मैया आहे. तर चला आपण जेवण वगैरे चालू आहे, त्यांनी आपल्याला बोलवलं आहे. आपण जेवण वगैरे करू, मग पुढं जाऊ. चला आपण निघलो राणापूरच्या आश्रमावरून जेवण वगैरे करून. दुपारच्या वाजलेत 12. आपण सकाळी 9 वाजता चालायला सुरू केलं तर 7-8 किलोमीटर झालं आहे आपलं. हे आश्रम आहे माझ्या मागं जे बघताय ते. काम वगैरे चालू आहे आश्रमाचं. आपण ज्यावेळेस आलतो त्यावेळेस आपल्याला हेच माहीत नव्हतं की आश्रम आहे म्हणून. पुढं आल्याच्या नंतर त्यांनी जेवायला वगैरे बोलवलं, कळलं की आश्रम आहे. आणि आपण चाललो होतो पलीकडून, पण मग ते म्हटलं की आश्रम आहे तर जेवण वगैरे करून जा. तर आता आपण चाललो आहे पुढं. आता 1-1.5 किलोमीटर मैयाच्या तटावरून एकदम कडेने रस्ता आहे, बघू तो. आणि मग पुढं कोणतं गाव लागतं ते हो. चला त्यामध्ये या आश्रमाच्या पुढं आल्याच्या नंतर हे काहीतरी काम वगैरे चालू होतं वाटते, किंवा असेल काम. ते पडलंय पूर्ण. आबाई गज या लागण पायाला. हाय पुढे या, खाली बघत या. असा रस्ता आहे पूर्ण आता कडेने आपल्याला नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरून. मैयाचं पात्र. इथं पाण्याचं जे प्रवाह आहे हा खूप जलद आहे, फास्ट आहे. इथं पाणी चांगलं वाहतं इथं. एकदम कडेकडेने चाललोय. आताच रस्ता आहे पुढं 1-1.5 किलोमीटरपर्यंत. पुढं वरती जायचं आहे थोडंसं. ज्यावेळेस पाणी वगैरे येतं भरपूर त्यावेळेस पूर्ण हा जो पूर्ण एरिया आहे तर पूर्ण ह्याच्यामध्ये पाणी असतं. सगळ्या काट्या वगैरे येतं इकडं, पाणी वरती येतं फार. पूर्ण पाणी वाहतंय पूर्ण मस्त. आपण जेवण निघल्यापासून जवळजवळ 1 तास झाला आपण चालतोय अशा रोडनी. पूर्ण मैयाचं पात्र आहे कडेनं, पूर्ण झाडी वगैरे एकदम.
ऊपर जाएगा का? नर्मदे यार बाबा। नर्मदे हर। ये अभी कितना दूर है ऐसा रास्ता? इसके ऊपर आएगा, पक्की है। 25। हाँ वो रास्ता है ना उधर दिखाया होगा ना। इसके ऊपर आएगा ना। हाँ। इसका गार्डन जाएगा ना, ऊपर जाएगा, मुझे जाएगा ना ऊपर। अच्छा इकडनं वरती आलो आपण. शेती वगैरे लागलीवर आपल्याला असंच आपल्या आता कडेकडेने जाऊ आपण. परिक्रमाशी मागं पण कमी इथं पुढं पण नाही आपल्या. नदीच्या वर आल्याच्या नंतर आपल्याला पूर्ण अशी शेती वगैरे लागली आहे पूर्ण. पण रस्ते खूप वळले त्यामुळं काही इकडं कुठं हे पण नाही आहे. काही निशाणी चिन्ह वगैरे काहीच नाही इकडं. हे रस्ता इकडं आहे वगैरे. आपण आलो आहे रस्ता फक्त तिघं रस्ता बघत बघत घर होतं पण तिथं पण कोण नाही आहे. बरोबर आहेत का चुकीचं ते. फक्त नर्मदा मैया आपल्या उजव्या हाताला ठेवायची म्हणजे तिथं निघतं तिथं. चला बघू रस्ता कुठे आहे. चला चला तर आपल्याला मागं सुरसामाल गाव लागलं होतं. तर तिथं पण एक आश्रम होता. आपण ज्या वेळेस नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर वरती आलो तर आपल्याला हे आश्रम लागलं. इथून आता आपण थोडा आराम वगैरे केला. आता आपण चाललो आहे पुढच्या गावाकडं जे की इथून 4-5 किलोमीटर वरती आहे. पूर्ण रस्त्यानेच आहे, रोडच आहे पूर्ण आपल्याला जायला. तर बघू आपण तिथं जाऊ. आत्ता वाजल्यात 2:30. कुठपर्यंत पोहोचतोय ते. कारण आत्तापर्यंत आपण दुपारी आज सकाळी उशिरा निघल्यामुळं 9 वाजता जरा कमी चाललो आहे आज. नॉनस्टॉप आपण इथपर्यंत फक्त एक स्टॉप घेतला होता मध्ये आपण जेवणासाठी त्या आश्रमावरती. चला आता आपण जाऊ आपण पुढं. सिन्नर राहिले आपल्यापासून फक्त 2 किलोमीटर. आपण त्या आश्रमापासून पूर्ण असं 3-3.5 किलोमीटर चालत आलो आहे. सिन्नरमध्ये पण एक आश्रम आहे, दत्ताचं मंदिर वगैरे त्याचा आश्रम आहे. त्यानंतर डायरेक्ट अणुसुया माता मंदिर तिथं आश्रम आहे. तिथे डायरेक्ट सिन्नर पासून 10 किलोमीटरवरती आहे. बघू आपण सिन्नरमध्ये विचारू की कुठं 4-5 किलोमीटरवरती आश्रम आहे का. जर नसेल तर मग तिथंच थांबू. चला आपण आता थोडं सिन्नरमध्ये आलो आहे. सिन्नरमध्ये एक दत्त मंदिर आहे. तर तिथं पण अन्नक्षेत्र आणि परिक्रमवासियांसाठी राहण्याची व्यवस्था वगैरे. पण आपण जिथं आता थोडासा बालभोग वगैरे घेतला तर त्यांनी सांगितलं की पुढं 1.5 किलोमीटरवरती भंडारी एक अन्नक्षेत्र आणि परिक्रमवासियांच्या निवासाची वगैरे व्यवस्था आहे तिथं. तर आपण आत्ता तिथं चाललो आहे 1.5-2 किलोमीटरवरती. मैयाच्या किनाऱ्यावरतीच आहे. पण हे जे दत्त मंदिर वगैरे आहे इथं आश्रम तर हे आपल्याला 1.5 किलोमीटर आतमध्ये वळून जावं लागतं. तेवढंच आहे ते पण आपल्या परिक्रमा मार्गात आहे. चला आपण चालू आहे तिकडं. हे आलं सिन्नर गाव. सिन्नर गावातली कमान आहे. जय श्रीराम. एका साईडला शिवाजी महाराजांचा फोटो आणि एका साईडला महाराणा प्रताप. नर्मदे हर. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे. चला आपण चाललोय पुढं आता. हे सिन्नरचं मार्केट मोठं मार्केट आहे. चला आपण विचारू भंडारेश्वराकडे राहणारा रस्ता कुठे. भंडारी ये भंडारेश्वर के लिए रास्ता सीधा ना. सरळ रस्ता इकडे भंडारेश्वरकडं. असा सरळ रस्ता आहे आपल्याला भंडारेश्वरकडे जायला. किनाऱ्यावरून
चला आपण चाललोय आता तिकडं. बघू आपण कुठून रस्ता आहे ते विचारू इथं. भैया ये भंडारेश्वर जाने का रास्ता, किनारेश्वर से बरगद. अच्छा वो रह सकते उधर. अच्छा नर्मदे यार. आपण सिन्नरहून आल्याच्या नंतर पुढं हे पुढं जे लागले ते आता भंडारेश्वर लागले. चला इथं वरती जाऊ. आता वाजल्या जवळजवळ 4:30 पावणे 5. पुढचं जे आश्रम आहे ते डायरेक्ट 7 ते 8 किलोमीटर वरती. चला बघू इथं थांबण्याची वगैरे व्यवस्था आहे का ते. आज आपण इथं मुक्काम वगैरे करू. समोरच माझ्याचं पात्र वगैरे सकाळी स्नानासाठी वगैरे येऊ शकतो. चला बघू वरती. आला भंडारेश्वराचा आश्रम, भंडारेश्वर महादेव वगैरे. चला बघू आपण आपली व्यवस्था वगैरे कुठे येते. हे भंडारेश्वर महादेवाचं मंदिर. चला आपण अगोदर आसनं वगैरे लावू आपले आणि मग नंतर दर्शन वगैरे घेऊ. चला मागं परिक्रमावासियांसाठी पत्र्याचं शेड वगैरे केलेलं आहे. नर्मदे हर. पलीकडे गाद्या वगैरे इथे टाकू आपण. आपले आसन वगैरे लावलं तिथं शेडमध्ये. चला आपण दर्शन वगैरे घेऊ आता भंडारेश्वर महादेवाचं.